नमस्कार मित्रांनो, चला आपल्याला राहिलेलं थोडं काम करत होतो आणि तेवढं काम झालं की आपल्याला जायचं होतं कोठेकडं. ही काय पावसाचं वातावरण असल्यामुळं काय समजा खेळच बेगला होता, कुठं ठिकाणं नाही. एवढं कडबा बांधून घेतला, मग आपल्याला कडबा घेऊन जायचं होतं कोठेकडं. आता कडबा घेऊन आलो की लगेच गाई आवाज द्यायला लागल्या. आणि जेवढी राहिलेली शेंगाची वेल आहेत, भरपूर रानाचे वेल आहेत, पण आता पावसामुळं का जेवढं होईल तेवढं गोळा करावं म्हणलं. 2-4 भारे म्हणून टाकावं चलतीवर आता खातीत आपलं. मग इकडलं केलं, पुन्हा पलीकडल्या साईडला थोडं राहील तर मग तिकडलं उचललं. मोठा बिल्डिंग झाला तर चालते म्हणलं. इकडलं संध्याकडलं गोळा करून आपल्याला पॅकिंग करायचं होतं आणि घेऊन जायचं होतं. वेल गोळा करता म्हणलं थोडं हे करावं, आपलं शेंगाची वेल बी घेऊन म्हणलं खायला जरा बघावं. वेल काढला कसा बघा मस्त पाहिजे वेल काढा, एकदम शेंगा भरपूर लागले त्याला. पावसाचं वातावरण खूप आलं, वारं सुटलं नाही काय अजून तर वारं सुटायची शक्यता असू शकते, कारण की आभाळ भरपूर आलेला आहे. कसं इकडं समजा काम झालेलं आहे. आता शेतात राहिलेलं तेवढं भरावं म्हणलं, भरलं. काळू बी आलं तर माझ्यासोबत तिकडं, एवढं बॅग केलं आपलं, घेतलं भारा, निघालो आता कोट्याकडं. भारा काय एवढा भारी नाही ना, हलक्यात 2 भारी नेऊन टाकावली तिला. आलो कोट्यात, टाकला भारा, लगेच सोडावं. लगेच गाई तयारच असतात खायला. सोडलं की समजा पसरून टाकतो, म्हणजे समजा खाली लांब मारामारी करत. थोडा टाकलं पलीकडे, थोडा टाकलं दोन्ही साईडला. डेलीचं रुटीन हेच आहे आपलं. सकाळी वैरण टाकणे, पाणी वगैरे पाजणे. पाणी पाजणं नाही मुक्त असल्यामुळं वैरण वगैरे टाकणे, एवढं त्यांचं काम. दुसरं काय नाही. थोडी बाहेरची बी काम असते. इकडं आलं कुट्टी मशीनीकडं, काय वाटते पिल्ली चालू केली आपली कुट्टी करायला. थोडं राहील तर वैरण ना तिकडं भिजली नाही, मी वैरण म्हणलं चला आहे ती भिजली कुट्टी करून म्हटलं टाकता येते काय मला. आणली होती वैरण पलीकडून भरपूर, अजून 4-5 पेंडे आणून टाकायचे, ती कुट्टी करायची आहे. नंतर गावात जाऊन आपल्याला दुसरं काम आहे का. चला भेटू नंतरच्या ब्लॉकमध्ये.